हा व्ह्यू भारी आहे रे. गाडी चालवताना जास्त बडबड नाही करावी. बॅड लक. चला आता पेमेंट करू. आपल्याला पीयूसी वाला भेटलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे इकडे 860 रीडिंग वगैरे दाखवतो मित्रांनो. स्कॉर्पिओ बोलते घोडा घोडा माफिया माफिया. झालं माझं 1 लिटर डिझेल तर गेला असत रेस मारून मारून. जसं की आपलं काम झालंय मित्रांनो. निघू. एसयूव्हीचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का या. तर मित्रांनो आजच्या व्लॉगची जी रूपरेषा आहे ती काही ठरलेली नाहीये. तर आता मी चाललो जरा दुसऱ्या रूमवरती. तुम्हाला दाखवतो काय सीन आहे काय नाही ते. चला. ठेवायला पप्पा आले नाही तर आम्ही येत नाही. हा व्ह्यू भारी आहे रे. तर चला. लाईट आली वा. गाईज आता मी चाललोय डिझेल भरायला आणि पीयूसी काढायची आहे. ही जी स्कॉर्पिओ ही जुनीवाली आहे. मी आता लोगो बघू शकता. हिला म्हणजे खूप टाइम झाले. 2 लाख किलोमीटर जवळजवळ झालेत या गाडीचे. चला. सिग्नल 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 सुटलं आहे. सिग्नल सिग्नल सिग्नल. चलो. ही जी स्कॉर्पिओ आहे ना जरा चालवायला जड वाटते भावांनो. जुनी आहे ना. याचं जे इंजिन आहे ना भावांनो मॅक्स आहे मॅक्स. गाडी चालवताना जास्त बडबड नाही करावी. चला भेटतो तुम्हाला डायरेक्ट पेट्रोल पंपावर. करे डिझेल भरत आहे मित्रांनो. तोपर्यंत मी एंट्री वगैरे मारतो. ठीक आहे. जे खूप धावपळ होणार आहे आपली मित्रांनो. एवढं डिझेल बसलेलं आहे गाडीत मित्रांनो. पीयूसी वाला इकडे बंद आहे. आता मला जावं लागेल दुसऱ्या पंपावरती पीयूसी काढण्यासाठी गाडीची. बॅड लक. चला आता पेमेंट करूया आपण. चला जाऊया आता नेक्स्ट पेट्रोल पंपला पीयूसी काढण्यासाठी. चलो. आपल्याला पीयूसी वाला भेटलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे इकडे आपला ना सगळा कार्यक्रम एका जागेवर झाला असता. इथं आलो असतो ना मस्त. इथंच डिझेल भरलं असतं ना इथंच पीयूसी घेतली असते. पण काय हे होता येत आहे. त्याला मी पहिलेच विचारायला पाहिजे होतं पीयूसी वाला चालू आहे की नाही. नव्हता. माझी नजर नाही गेली. या गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू आपल्या लाईफमध्ये. तर चला पीयूसी काढून घेऊया. 2 3 4. आता या गाडीचं आपल्या बोनट खोलायचं मित्रांनो. यो हे बघा अशी हे इंजिन आहे गाडीचं. तुम्ही बघू शकता. इकडे बॅटरी. इकडे पाणी ऑइल वगैरे तुम्हाला चेक करायचं असेल तर इथं कुलंटमध्ये पण पाणी टाकू शकता असं बघायला गेलं तर. काही विषय नाही मित्रांनो. आणि आता आणला याने काहीतरी. इसको क्या बोलते हा. आरपीएम मीटर आणलेला आहे इथं चेक करण्यासाठी. चालू करू. चालू करायचा ऑर्डर दिलेला आहे आपल्याला मित्रांनो. आपण चालू करूया. करू चालू. आठशे 60 रीडिंग वगैरे दाखवतो मित्रांनो. सिग्नल लेवल 78. याने इकडे एक पिन घुसवली आहे बघा. असं पीयूसी काढली जाते. ते काहीतरी करतो. रेस दिलेली आहे. त्याच्या हातात पण एक मीटर आहे. असं नाच करती काय. स्कॉर्पिओ बोलते घोडा घोडा माफिया माफिया. आज ना माझी बोबडी खूप ओळते रे. मी काय खाल्लंच नाहीये. मला आता खायचं. दुपारी जेवलोय ना त्याच्यावरती काहीच नाही खाल्लं. चला त्याच्यानंतर बघू आपण काय करतो काय नाही ते. झालं माझं 1 लिटर डिझेल तर गेला असत रेस मारून मारून. भैया जी इसको निकालो पहिले. ऍक्च्युली हे ना एक पाईप काहीतरी सायलेन्सर मध्येही टाकतात. तिकडून काय रीडिंग वगैरे घेतात. जसं की आपलं काम झालंय मित्रांनो. तर बोनट बंद करू आणि निघू. किती पैसे होतात ते बघू आणि पैसे देऊ आणि कल्टी. 150 रुपये लागलेले आहेत एका वर्षाचे. लगे माफिया. अरे स्कॉर्पिओ मध्ये वेगळीच मजा येते. म्हणजे सिडन विडन मध्ये अशा नाही होत रे. म्हणजे कंपॅरिझनच नाहीये सिडनचं एसयूव्ही सोबत. म्हणून तर एसयूव्ही बनवल्या. काय फालतू प्रश्न करतो रे मी. चला जाऊया आता आपण. इनोवा आणि स्कॉर्पिओ मध्ये बसलो ना वेगळंच फील. आणि जसं मी डिझायर मध्ये बसतो ना टूर मध्ये काहीतरी काय माहिती आता कसं सांगू मी तुम्हाला शब्दांमध्ये. जे चालवतात त्यांना कळलं असेल या गोष्टी. चला आता एसी लावली मस्त पैकी. निघूया घराच्या दिशेने आणि बघू आपण काय करू शकतो काय नाही ते. चला.
गाडीचा तो मीटरचा फुल बघून ना मजा येते मित्रांनो. एकदम बघा ना, एकदम फुल फोकस नाही होते, जाऊ द्या. हा बघा, फुल एकदम एकदम बादशाह वाटतं रे फुल केल्यावर गाडी, काही बोला. चला, एसयूचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, या छोट्या छोट्या जागेवर आहेत ना, या मोठ्या गाड्या अशा म्हणजे आतमध्ये गेला म्हणजे बरं नाही वाटत. छोटीशी जागा आहे तिकडे ती गाडी टाकणं म्हणजे पूर्ण ब्लॉक होऊन जातं. पण सिडनचं तसं नाही, सिडन निघतं असं गपागप, म्हणजे साईड पण देऊ शकतो. समोरून कोण सिडनवाला आला तर एका साईडून ही सिडन, त्या साईडून ती सिडन, असा विषय. चला आता आपण निघूया. पार्किंग डन. माझी हालत बघा, पूर्ण सुक्का होतो मी, भिजलो विनाकारण. पाऊस.